हॅलो हॅलो, आता बाकीच्यांची लेवल कमी करा तर माझी म्हणा. जे हमिंगचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना तो सगळं माहीत. हाय फेड श्री सरस्वती नमः. ओम नमोजी सद्गुरुनाथ आपल्या चरणी माझा मात. वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी. आपण असावी जवळी पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केल्या स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ऐशियाचा पदरधारा देव येईल घरा. देव येईल घरा. आईचे ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. इको बंद करा. तानपुराची लेवल कमी करा, एकदम कमी. तानपुरा कमी करा. करा अजून कमी, अजून कमी करा, अजून कमी करा. बस. उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो, नामधारकांनो, हरिभक्तांनो, वारकऱ्यांनो, साधकांनो, भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो, सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विरहिणी प्रकारात मोडणारा आणि लढीवाळपणे भगवंतावर भांडण करणारा आजचा हा अभंग आहे. अभंग एकदम मनाचा कान करून ऐकूया. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. इथं भांडण दिसतं देवाबरोबरच. भगवंताच्या रूपाचं, स्वरूपाचं, परमतत्वाचं वर्णन करत असताना ज्ञानोबा माऊली म्हणतात, कानोबा स्वागत सचिदानंद रूप मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे. षड गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हास का दिली वांगुली रे. त्याचं भांडण करत असताना दुसऱ्या चरणात तुम्हा आम्हाला दिलेल्या घोंगडीबद्दल वर्णन करतात. षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रये विणली रे. नवा ठाई फाटून गेली ती त्वा आम्हासी दिधली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. दोघांच्याही स्वरूपाचं वर्णन करत असताना
तुम्हा आम्हाला ज्ञानोबा माऊली इतकं सुंदर आश्वासित करतात, काळजी करू नका. दुःखी जर्जर असलेली ही घोंगडी जशी तुम्हा आम्हाला मिळाली तशीच ऋषी मुनींना साधू संतांना मिळाली. पण त्यांनी ती घोंगडी वापरण्याचं टेक्निक खूप वेगळ्या पद्धतीने वापरलेली आहे. ती तुम्हा आम्हाला करता येत नाही. त्याने कशा पद्धतीनं ते टेक्निक वापरलं. ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. बाप रखुमा देवी वरु विठ्ठले चितपदी वृत्ती मुरली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासे का दिली वांगुली रे विठ्ठल. रत्नाळीकर गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर यायचंय. रत्नाळीकर गुरुजी, रत्नाळीकर गुरुजी यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. गुरुजी, रत्नाळीकर गुरुजी,
विठ्ठल 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 विठ्ठल. भावंडांनो, वैकुंठवासी श्री नारायण भमन्ना चक्रवार आणि वैकुंठवासी श्री सूर्यकांत व्यंकटशी चक्रवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. महत्वाची गोष्ट सांगू, तुकोबरायांच्या काळामध्ये यवनांचं साम्राज्य होतं. समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकोबराय हे समकालीन संत, त्यावेळी यवनांचं साम्राज्य होतं. पण बिनदिक्कतपणे तुकोबराय आणि समर्थ जसं परमार्थ करत होते, त्याच्या पाठीमागचं कारण एक होतं की छत्रपती शिवबांचा त्यांना राजाश्रय होता. राजाश्रयाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तसं आज आमच्या सावकारांनी हा जो काय महोत्सव उभा केलेला आहे बघा, ही अशी दानशूर माणसं आहेत म्हणून हा परमार्थ टिकून आहे, त्यांचा राजाश्रय आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, वडिलांच्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा नियम पुढे चालावा. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालावे माझा. ही भूमिका अंतःकरणामध्ये दृढ करून सावकारांनी हा जो काय कीर्तन महोत्सव या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं ऋण व्यक्त करतो. त्यांचा राजाश्रय आजच्या कीर्तनाला लाभलेला आहे. त्यात अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे 31 डिसेंबर हा जो काय विघातकाकडे जाणारा जो दिवस आहे. आजची तरुणाई बघा सगळी मातीत निघाली, वाट लागली सगळी. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई पुणे सोडा, छोट्या छोट्या शहरासारख्या ठिकाणी सुद्धा लक्षात आलं का, पब रेव पार्ट्या, लक्षात आलं का, गांजा दारू चरस असं सेवन करून हे 31 डिसेंबर साजरी करणारी जाती आहेत. मातीत चाललाय. आणि ही तळमळ लक्षात ठेवून सावकारांनी 31 डिसेंबरच हा दिवस निवडलाय बघा. या 31 डिसेंबर दिवशी युवक वाया न जाता, लक्षात आलं का, त्यांचं आयुष्य मातीमोल न होता त्यांच्या कानावरती संतांचे विचार पडावेत. कीर्तन प्रवचनासारखी आध्यात्मिक श्रवण त्यांच्या कानी पडावीत. आणि म्हणून हा केला त्यांनी प्रयत्न आहे. पुन्हा एकदा त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि मी सेवेला सुरुवात करतो. खूप सुंदर नियोजन. आणि मला वाटतं या भागात पहिल्यांदा आलोय. आल्याबरोबर जे स्वागत केलं, अंगावर रोमांच आले, खूप आनंद वाटला. आयुष्यभर मी तुमच्या ऋणात राहीन. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. अभंगाकडे येऊया. आमचा मगाशीच माऊलींचा आमचा विषय झाला मगाशी की विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेश परमार्थाचा अर्क आहे. परमार्थ ओतप्रोत ठासून भरलेला आहे या भागामध्ये. अगदी 75 लोकवस्तीचं 150 लोकवस्तीचं जरी गाव असलं तर त्या गावामध्ये भव्य दिव्य असं पारायण सोहळे होत असतात. एक गाव या जिल्ह्यातलं असं शिल्लक नाही की त्या गावामध्ये कीर्तन महोत्सव किंबहुना पारायण होत नाही. अभिमानाची गोष्ट आहे. खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. नंतर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांनी वाट लावून टाकली सगळी. खरं सांगतो तुम्हाला, अत्यंत दयनीय अवस्था आहे परमार्थाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये. असो, काय हरकत नाही. तुम्ही इतके देवावर प्रेम करता, अगदी मनापासून मला जरा छोट्या प्रश्नाची उत्तर द्या. देव कुणाला आवडतो? हात वर करा बरं एकदा. वा वा वा, सर्वांनाच आवडतं. खूप छान. कुणाला वाटतं देव आपल्या घरी यावं? हात वर करा बरं एकदा. शाबाश. कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हात वर करा जरा. काय झालं?
ज्याने ज्याने हात वर केलाय ते वैतागलीत. हे देवा एकदा बास. ज्याने ज्याने अर्धा हात वर केलाय त्याचा प्रश्नच कळाला नाही, आणि ज्याने हातच वर केला नाही तिला बिरकी आहेत. देवानं आमच्या घरी यावं, पण आपण काय देवाच्या घरी नको बाबा, नाही का? देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं, नाही असंच का? असंच काय म्हणताय? देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं का? अहो, चौघांच्या खांद्यावरनं जो जातो तो स्मशानापर्यंत जातो, नाही का? आमच्या लहानपणी ज्यावेळेला अंत्ययात्रा निघते त्यावेळेला आम्ही आईला विचारतो की आई हे कोण चाललंय आणि कुठं चाललंय? बाबा रे, तो देवा घरी चाललाय. हे सरळ उत्तर असतं. इको लागून राहिला, तू बंद करून टाका. मी ज्या वेळेला गाईन त्याच्या वेळेला वाढवा. हा, आमच्या लहानपणी आई म्हणते की बाबा रे, तू देवाघरी चाललाय म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणारा देवाघरी जातो, असा आमचा जो भ्रम झालाय तो भ्रम चुकीचा आहे. आमच्या सावकारांना मी आलेलाच प्रश्न विचारला की इथं आध्यात्मिक कीर्तन केलं तर चालेल का? तर ते म्हणले चालेल का? इथं बसलेला सगळा हा आध्यात्मिक कानाचा स्रोत आहे. कारण मला आधी प्रश्न निर्माण होतो की मी कॉमेडी करत नाही, मी सासूसून सांगत नाही, मी बेवड्याच्या कथा सांगत नाही, मी व्हॉट्सअपचे जोक सांगत नाही, मला का बोलवतात? पण ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की मी कसं कीर्तन करू, तर ते म्हणले खूप आध्यात्मिक आणि डेप्थ कीर्तन करा. खूप आनंद झाला मला. देवाच्या घरी कोण जातो? देवाच्या घरी या देहात वास करणारा जातो, आणि हा देह स्मशानापर्यंत जातो. कारण समजून घ्या. तुम्हा मला देवाच्या घरी जायचंय. जय श्रीराम. इथं का आलोय? या घरी का आलोय? हे घर स्मशानापर्यंत जातं. या घराचा आणि आपला कार्यभाग संपला, कार्यकाळ संपला, करार संपला की हा देह इथं ठेवावा लागतो आणि आपल्याला पुढे जावं लागतं. हा देह नशिवर आहे, नाशिवंत आहे, म्हणून त्याला अग्निसंस्कार होतात. एकूण देहाचे प्रकार 4 आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. स्थूल शरीर म्हणजे हे, स्थूल म्हणजे सरळ अर्थ त्याचा आहे जड, आणि हे शरीर जड असल्यामुळं वाहून नेता येत नाही, म्हणून त्याला इथंच ठेवावा लागतो. तो आत्मा इथंच ठेवतो. आणि या देहावरती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात, आणि यातला आत्मा जो आहे की जो तुम्ही आम्ही आहोत, पुढच्या प्रवासाला जातो. भूमिका समजून घ्या. इथपर्यंत आलो, इथं आलो म्हणजे आमचा प्रवास शेवटचा आणि पहिला आहे का? नाही. आम्ही अनंत जन्म चालत आलोय. 83,99,999 योन्या चालत आलोय. बर, सहज आलोय का? सहज बी नाही. प्रचंड यातना दुःख भोगत आलोय. दुरोने आलो मिगा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. हो, दुर्लभ भेटी तुम्हा आजी झाले दर्शन. भूमिका समजून घ्या. इथपर्यंत येण्यासाठी अनेक यातना सोसावं लागलं तुम्हा मला. जय श्रीराम. तेव्हा मी इथं आलोय. भूमिका समजून घ्या. आणि इथून करायचंय काय? या देहात आलोय. या देहात येण्यापाठीमागचं कारण संतांनी सांगून ठेवलेलं आहे. अजिबात ऑपरेट हलवू नका, हलवू नका. जे हलवलं तुम्ही हलवलं, तुम्ही मॉनिटर कमी केला. माझे कान एवढे तयार आहेत बाबा, एक सांगतो जाता जाता, मी साऊंड इंजिनियर आहे. नाही, खरंच मी साऊंड इंजिनियर. काय मंडळी म्हणणार, धोत्रातला इंजिनियर आम्ही पहिल्यांदा बघतो. पण खरंच मी सांगतो, मी साऊंड इंजिनियर आहे. मी वेल एज्युकेटेड आहे, लक्षात ठेवा. मी 25 वर्ष ध्वनी मुद्रकाचं काम केलेलं आहे. माझ्या हातून कुणाकुणाचे रेकॉर्डिंग झाले सांगतो, पटणार नाही, तुमचा गैरसमज होईल. आशाताई भोसले, सुरेशजी वाडकर, हरिहरन, या मंडळींचे मी रेकॉर्डिंग केले, ऑपरेट केले मी त्यांचा आवाज. मोठे मोठे इव्हेंट मी साऊंड ऑपरेट केलेले आहेत. त्यामुळे मला माझा कान इतका तिखट आहे साऊंडच्या बाबतीत, तुम्हाला सांगतो. तुम्ही ती लेवल कमी करून मला आता माझं प्रेशर वाढवा लेवल. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. माझा मुलगा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो.
सारेगमप लिटिल चॅम्प पर्व दुसरं 2010चं जे पर्व झालं त्यामध्ये पद्मराम नावाचा जो छोटासा मुलगा होता आज तो फार मोठा झालाय, संगीतकार झालाय तो इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी कामं करतोय. चाकर शिवबाचं होणारं गाणं कोणी कोणी ऐकले? चाकर शिवबाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, प्रचंड व्हायरल झाले बघा गाणं. ते गाणं माझ्या मुलाला कंपोज केल्याने गायलेही त्यानंच. त्यानंतर आता बॉईज 4 मध्ये जे गाणं व्हायरल होते की नाही, काय सांगू राणी मला गावं सुटना, आहे ना, ऐकले का? ते माझ्या मुलाचं गाणं आहे. मला त्याचं कौतुक करायचं नाही किंवा मला जाहिरात करायची नाही, माझी भूमिका स्पष्ट करायची की घरामध्ये संगीताचा वारसा आहे आणि ध्वनिमुद्रणाचा व्यवसाय मी गेली 25 वर्षे केलेले आहे. गायक मंडळी गाताना 7 सुरात गातात, 12 सुरात गातात, पण मी साऊंड सिस्टीम ऑपरेट करत असताना, ध्वनिमुद्रण करत असताना एका सुरातल्या 12 श्रुतीत मी काम करतो. हे माहित आहे का कोणाला? एका सुरामध्ये 12 श्रुती आहेत, त्याला इंग्लिशमध्ये ट्युनिंग म्हणतात. अलग लक्षात. माझे फार कान तिखट आहेत. असू दे बाबा, नाराज होऊ नकोस, फक्त ते बॅलन्स व्यवस्थित ठेव. विठाल इथपर्यंत का आलो आम्ही? इथपर्यंत येण्याचं प्रयोजन सांगितलं. नर देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य भगवंताने या देहाला दिलेलं आहे. म्हणून 83,99,999 देह ओलांडून गाव ओलांडून इथपर्यंत आलो. मग या देहातून करायचंय काय? त्याची प्राप्ती. कारण त्याला प्राप्त करण्याचं ज्ञान फक्त या मनुष्य देहात आहे. ज्ञानोबा, तुकोबा, नाथराय, निळोबा आहे. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, ओशो, लक्षात आलं का? लाओसचे, रमण महर्षी, संत कबीर, हे सगळे महात्मे या मनुष्य देहात आले, नराचे नारायण झाले आणि जगाचा उद्धार करून गेले. तोच कार्यभाग तुम्हा आम्हाला दिलेला आहे. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरली जग, हे उचिष्टाचा भाग शेष उरला तो. यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी नाही, दारू पिऊन गटारात पडण्यासाठी नाही. लक्षात आलं का? उद्धारासाठी आहे. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी. यापरी उत्तम किरीटी मी आरचिले नाही. याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातलेला. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धारावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेशी. भूमिका समजून घ्या. याच जन्मात भगवत प्राप्ती आहे. नाही भगवत प्राप्ती केली तर याच जन्मात नरक प्राप्ती आहे. 2 मार्ग सांगितलेत. कुठल्या मार्गाने जायचं बा? भगवंताच्या प्राप्ती करता, भगवत कार्य करण्याकरिता, ईश्वरीय कार्य करण्याकरिता मनुष्य देह लाभलेला आहे. तो कार्यभाग पूर्ण झाला की आपण आपल्या गावी निघून जावं. माझं बोलणं कळते का? आपण आपल्या गावी निघून जावं. जिथून आलोय तिथं. कुठून आलोय? आम्ही वैकुंठवासी. बरोबर, समजून घ्या. इथं आलो, भगवंता बरोबर करार केला. सप्तमास होती त्याते 8वी तसे माते स्मरण ध्यानी. 7व्या महिन्यामध्ये भगवंता बरोबर करार केला. भगवंता, जन्माला आलो की तुझ्या नामाशिवाय क्षण सुद्धा वाया जाऊन देणार नाही, पण यातनं मला पहिल्यांदा बाहेर काढ. भगवंत आपल्या बोलण्याला फसतो. अलगद तुम्हा मला जन्माला घालतो. जसा धरणीचा स्पर्श होतो तेव्हा मात्र बरोबर देवाबरोबर प्रतारणा करतो आणि खोटं बोलतो. अंगी लागे वायू धरित्री, मग पडे अवघीच विसरी सोहम शब्दाची. या घरात राहतो. बघा, एखादा भाडेकरू ज्या वेळेला करार करतो घरात राहण्यासाठी,
साधं सिमेंट कॉन्क्रीटचं घर असतं. आणि कोण 11 महिन्याचा, 22 महिन्याचा, 33 महिन्याचा, 44 महिन्याचा, 5 वर्षाचा कोण करार करत असं. बरोबर आहे. हा, करार केलं आणि करार संपला की ते घर त्याला सोडावं लागतं. तसं एक जण दुरून लांबून भटकत 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 आला, त्यानं भगवंताबरोबर करार केला आणि या देहात आला. वाटसरू लांबून येतो, वस्ती करा वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. तसा वाटसरू लांबून चालत येतो 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 त्या धर्मशाळेत वास्तव्य करतो, विश्रांती घेतो. आलिशान धर्मशाळा असते. सकाळी उठतो, आपली फडशी गुंडाळतो, पाठीवर टाकतो, निघून जातो. धर्मशाळेबद्दल आसक्ती ठेवत नाही. तसा तुम्ही आम्ही सुद्धा लांबून आलोय, एका गावात आलो, त्या गावात धर्मशाळा होती, आलिशान सुसज्ज सर्व सुविधांयुक्त. अशा त्या धर्मशाळेत प्रवेश केला, विश्रांती घेतली. जसा तो वाटसरू सकाळी निघून गेला ना, तो प्रामाणिक होता, त्यानं धर्मशाळेबद्दल आसक्तीच ठेवली नाही, तसाच निघून गेला. तुम्ही आम्ही लबाड निघालो, धर्मशाळाच नावावर करून घेतली. खरं का खोटं आहे? आणि एवढं लबाड निघालो, करार करून सुद्धा देवालाच कुळ कायदा लावला, सोडत नाही. जा, कुणाला कुळ कायदा लावला? आम्ही देवाला कुळ कायदा लावला, सोडत नाही. जा. एक गोष्ट लक्षात ठेवा, करार केलाय देवाबरोबर, ऐऱ्या गैऱ्या बरोबर नाही. तू जरी मस्त कुळ कायदा लावायला गेलास तर त्याला दुसरा मार्ग आहे. बघा, घर मालकाला जर त्या कुळानं, त्या भाडेकरूनं कुळ कायदा लावला आणि घर सोडत नाही जा म्हणून अशी दमदाटी केली की त्या घर मालकाला वेगळ्या मार्गानं ते कुळ बाहेर काढावं लागतं. काय करतो तो माहितीये का? रात्री अपरात्री गुंड पाठवतो आणि थोपटून त्या भाडेकराला बाहेर काढतो. कसं करतो हे? धोपटून. तसं हे घर आहे, हे भाड्याचं आहे, आपलं नाही. लय जर चकटून बसलास ना तर त्याचे मारेकरी कोण आहेत माहित आहे? मारिती झोडीती फोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. रट्ट देऊन बाहेर काढतो. बघा, रट्ट देऊन म्हणजे मार देऊन बाहेर काढणं म्हणजे काय तर टाचा घासून मरणं. ज्यावेळेला आम्ही समजू ना की हे भाड्याचं आहे, मालकाचं आहे, त्याचं त्याला देऊन टाकू, दुसरं घर बघूया भाड्यानं, अशा भूमिकेतनं जेवढा एखादा जीव हा देह ठेवतो, हा देह सोडतो, त्याच वेळेला त्याला चांगलं घर मिळतं आणि जाताना यातना दुःख होत नाही. माझं बोलणं करते का? जाव कसं? ज्ञानोबरांनी 8व्या अध्यायामध्ये इतके सुंदर 2 श्लोक लिहिलेले आहेत या प्रसंगावरती. जाव कसं जीवानं? अर्जुना ऐक, का झाकली या घटीचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म तया परमपुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन टाके. अर्थ कळला का? दिवा पेटलेला आहे, त्याच्यावरती भांड उपडं ठेवलं. आता उपडं ठेवल्यामुळे तर आत दिवा पेटलाय का विजलाय कळतं का? नाही कळत. बरोबर आहे की नाही? या रीती जो पांडवा देह ठेवी, या पद्धतीने जो जातो बघा, आत्मज्योतीवरती शरीर नावाचं भांड उपडं ठेवलेलं आहे. आतली ज्योत विजले का चालू आहे हे जिथं कळत नाही, अशा पद्धतीने जो जातो अर्जुना, तो केवळ परब्रह्म तया परम पुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन टाकले. सरळ अर्थ आहे. घर सोडताना सहज सोडावं म्हणजे त्रास होत. अर्थ कळला का? आणि घराला जर चिकटून बसलो ना तर मात्र अवघड आहे. असो, इथपर्यंत आलो, येण्या पाठीमागचं कारणही सांगितलं, आणि येऊन सुद्धा जर त्याची प्राप्ती होत नसेल तर आमच्या अंतःकरणामध्ये वेदना निर्माण झाल्या पाहिजेत. पांडुरंगा, 83,99,999 योन्या पालत्या घालणं म्हणजे एवढं सोपं नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित.
तुझ्या प्राप्तीकरता हा मनुष्य देह भाग्याने मिळालाय, इथं तरी प्राप्त हो रे. ये रे बाबा, इथं तरी प्राप्त हो. आयुष्य निघालंय, कशासाठी आयुष्य? प्राप्त हो तू. माऊलींचीच आजच्या विरहिणीसारखी विरहिणी आहे. काय म्हणतात बघा भगवंताला, पडिले दूर देशी मजा आठवे मानसी, पडिले दूर देशी मजा आठवे मानसी, पडिले नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, जीवासी जीवासी, दिन तैसी रजनी झाली गे माय, 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 झाली गे माय, झाली गे माय. पडिले दूर देशी मजा आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, दिन तैशी रजनी झाले गे माये, अवस्था लावून गेला अजूनही का नाही. माऊलींचीच विरहिणी आहे. पडिले दूर देशी, दूर देशी म्हणजे कुठं? ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आफ्रिका, कुठं? या देशात. पडिले दूर देशी मजा आठवे मानसी, देवा मला सगळं आठवतंय. नको हा वियोग, कष्ट होता ती जेव्हा, किती जन्म तुझी माझे ताटातूट झालेले आहे. भेट रे, तुझ्या भेटी करता जे साधन दिलेस ते साधन सुद्धा इतकं तुटपुंजी दिलेस. तुझ्या भेटीसाठी, तुझ्या प्राप्तीसाठी ज्या देहात आलो त्या देह सुद्धा देताना काना डोळा केलास, 19-20 केलेस. तुझा स्वरूप मात्र अव्यक्त सच्चिदानंद रूप, अशी तुझी घोंगडी. आणि आम्हाला येताना मात्र वाकडे तिकडे ओबड दोबड. भगवंताच्या घोंगडीचं वर्णन करूया. आज अध्यात्म पलीकडे ऐकायला काय मिळणार नाही. तुम्ही सिरियस झाले आल्यापासून बघतोय मी, लयच गंभीर झालेत, लय मोठं डोळं करून बसली. ती कीर्तन कळते का माझं? कळते का? सावकार असंच मी काय झालं, एका गावात मी कीर्तनाला गेलो होतो, मोठं शहर होतं, आणि मला अध्यात्म पलीकडे काय बोलताच येत नाही. हे माझं अज्ञान आहे का काय मला माहित नाही, पण मला बोलता येत नाही. म्हणून मी ब्रह्मतत्व आणि माया तत्वावर बोलत होतो. परब्रह्म तत्व हे श्रेष्ठ आहे आणि माया तत्व हे भ्रम आहे. हो, जसा मध्यानेचा सूर्य यावा आणि आभाळाने त्याला आच्छादावं, तुम्हा मला असं वाटावं बहुतेक सूर्य मावळला. सूर्य असतो पण आभाळामुळे तो झाकला गेलाय. आभाळ बाजूला झालं की सूर्य सत्य आहे. सत्य कधी लपतच नाही, पण आभाळ हे विरणार आहे, तो निव्वळ भ्रम आहे. विषय चालला होता सत्य आणि भ्रम. विषय काय चालला होता? सत्य आणि भ्रम. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, या विषयावर मी बोलत होतो. आता तुम्ही जसं सगळं सिरियस बसलाय का नाही, गंभीर मोठं डोळं करून, तशी सगळी बसली होती. मी म्हणलं बाबा रे, कोणाला काय कळलं का? सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगता का? एक नाही, दोन नाही, सगळी गप. अरे सांगा म्हटलं, एवढं छान कीर्तन चाललंय, एवढं लांबून आलोय, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा.
बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. म्हणले महाराज मी सांगू का, आयुष्यपद इतकं बरं वाटलं बरं का मला. असू दे म्हणलं, हजारात एक तरी आपलं कीर्तन कळणार आहे. मी म्हणलं सांग, सत्य म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय सांग एकदा. तो म्हणला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटतंय तो तुमचा भ्रम आहे. ज्या अर्थी तुम्ही एवढा मनमोकळेपणा हसले त्या अर्थी मी भ्रमात आहे आल्यापासून, असंच वाटत. मी भ्रमात आहे का? नाही ना, कळतंय ना. असं विरोध असतात नाही असं नाही, पण ते सात्विक असतात, बुद्धीला ताण देणारे असतात. भगवंताच्या घोंगडीचं वर्णन, कानोबा स्वगत सचिदानंद रूप शुद्ध मिळवणे सत्व गुणे विडले दे. मान्य आहे, घोंगडीच्या फॅक्टरीचा मालकच तू आहेस. मालक असल्यामुळे तुला पाहिजे तशी तू घोंगडी विडणार. स्वगत म्हणजे स्वतःसाठी, स्वगत सचिदानंद रूप, हो शुद्ध सत्व गुणे विणली रे. कशाने विणली तुझी घोंगडी? शुद्ध सत्व गुणानं. सत्वगुण देवाला का आवडतं? देवाला सत्वगुणच का आवडतं? घोंगडी सत्वगुणाने विणलेली आहे, घोंगडीच का आवडते देवाला? अर्जुना सात्विक माझे स्थान, तामस स्वर्ग भुवन, राजस स्वर्ग भुवन, तामस ती जाण अधोगती. घोंगडीच का? तर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे, सात्विक आसन कांबळा. कांबळ म्हणजे घोंगड. सात्विक आसन कांबळा, राजस पितांबर पाठोळा, तामस चर्म प्रबळा जाणगा पार्था. घोंगडी ही सत्वगुणाने विणली असल्यामुळं आणि देवाचं आवडतं वस्त्र असल्यामुळं कीर्तनाच्या व्यासपीठाला घोंगडी ठेवतात, दुसरं वस्त्र ठेवतच नाहीत. का? ती सत्वगुणाने विणलेली आहे. भूमिका समजून घ्या. आणि देवाला घोंगडी आवडते, अनेकांनी सांगितले, अनेकांनी. कोणी कोणी घोंगडीचं वर्णन केलंय भगवंताच्या? राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, तुला पुसतो घोंगडीवाला, कांबळीवाला, घोंगडीवाला, कांबळीवाला, घोंगडीवाला, घोंगडीवाला, कांबळीवाला, घोंगडीवाला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला, तुला 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 पुसतो घोंगडीवाला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला. जबमुनी पोरे यमुनेच्या तीरी देवा, जबमुनी पोरे यमुनेच्या तीरी देवा, वाटी तो गोपाळ करा, गोपाळ करा, वाटी तो गोपाळ करा. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला, तुला 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 पुसतो घोंगडी, पुसतो घोंगडी, पुसतो घोंगडीवाला. जनाबाईची गवडण आहे, पुसतो मोठ्यानं बोला, घोंगडीवाला. देवाला घोंगडच आवडत. नामदेवरांनी सुद्धा इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, कर्नाटकी ढंगात एक अभंग लिहिलेला आहे आणि देवाला घोंगड कांबळ कसं आवडते सांगितलेलं आहे. देरना 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 मुक्त फळ नथनकी, मुक्त फळ नथनकी, चरणीला
पितांबर आंगधा गे पितांबर आंगधा कृष्णमा माझे कृष्णमा कृष्णमा माझे कृष्णमा ग कृष्णमा माझे कृष्णमा अंजवरी कांपणी अंजवरी कांपणी काळाबाळी 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 अंजवरी कांपणी पाय घोळा लांबली पाय घोळा पांगरारी धावळी कृष्णम्मा माझी पांगरारी धावळी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा हे कर्नाटकी ढंगातलं खांद्यावरी कांबळी पाय घोळ लांबळ म्हणजे खांद्यावर भगवंताला काय आवडत तू घोंगडी आवडत. किती उदाहरणं देऊ. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनु ग बाई सावळा जगजेठी. खांद्यावरी काय कांबळी. कारण कांबळ घोंगड हे वस्त्र सत्वगुणाने विणल्यामुळं ज्ञानोबण्याच्या मंगातून असं वर्णन स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळवून सत्व गुणे विणलेले. आणि सत्वगुणाचा प्रभाव इतका सुंदर आहे बरं का. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य बघा. परमार्थ जर भगवंत जर साध्य करायचा असेल तर अंगी सत्वगुण मांडलं गेलं पाहिजे. आणि आज माझ्या मते सगळे बसले तिथे सत्वगुणी आहेत. किंबहुना आजच्या पुरतं किंवा होईना आपण कीर्तनापुरतं का होईना आपण प्रत्येक जणा सत्वगुणी आहे. आणि 31 डिसेंबर साजरे करायला गेलेत ना सगळे तमोगुणी आणि रजोगुणी आहेत. भूमिका समजून घ्या. जिथं सत्वगुण वास करतं तिथं परमात्मा नांदतो का तो गुण आवडताय. तो का म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. आणि पुढं सांगताना तुकोबरा म्हणतात तम म्हणजे काय नरकच केवळ. तमगुण काय आहे नरक आहे. तम म्हणजे काय नरकाची केवळ रजतो सबळ माया जाळ. आणि म्हणून तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य. आणि म्हणून भगवंता तुझी घोंगडी विणताना सत्व गुणाने विणलीस आणि विणलीस ती विणलीस स्वतंत्र वेळ काढून. तुझ्या घोंगडीला सुंदर अशी गोंडे लावलीस. षड गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा. कोणत्या ती गोंडे षडगुण ईश्वराचे गोंडे कोणते आहेत. भगवंता तुझ्या घोंगडीला तू स्वतंत्र गोंडे लावलेस. यश श्री औदार्य सामर्थ्य ज्ञान आणि वैराग्य. आणि तुझी घोंगडी एवढी व्यापक विस्तृत आणि अखंड आहे. बाबा बाबा काय सांगा. या गावाचं नाव पाठवता ना. जिल्हा नांदेड. आता आपण काय करूया भगवंताच्या घोंगडीचं माप काढूया म्हणजे आपल्या बी घोंगडीचं माप निघल. भगवंताची घोंगडी केवढे सांगतो आता. भगवंताची घोंगडी ही देवळापुरती मर्यादित नाही. ती व्यापकत्व त्याचं ऐका केवढा आहे. तुम्ही आम्ही इथं बसूया पाठवू द्या आणि मनानं माझ्या बरोबर चला. जिल्हा नांदेड राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया बरोबर आहे. बघा बरं आपण दिसतो का पाठवू द्यात. तिथनं बघा इथं आशिया खंडात नाही. ग्रह कोणता आहे तर पृथ्वी. बघा बरं पृथ्वीच्या त्या टोकावर इथं दिसतोय का आम्ही दिसतच नाही. ही आमची योग्यता. आमच्या योग्यतेचं सोडा हो. पृथ्वीची योग्यता काय बघा लायकी काय आहे बघा. सुईच्या टोकावरती धुळीचे लाखो कण असतात. सुईच्या टोकावर धुळीचे लाखो कण असतात. त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी आहे.
अशा अनंत पृथ्वी, अनंत चंद्र, अनंत ग्रह, अनंत सूर्य, अनंत तारे ज्या एका पोकळीत वास करतात, त्या पोकळीचं नाव आहे एक ब्रह्मांड. माझ्याबरोबर फक्त चला. एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड आहेत ज्याचं मोजमाप अजून लागलेलं नाही. आणि अशा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो भगवंत आहे. अनंत ब्रह्मांड उदरी, 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 हरि हा बालक नंदा, हरि हा बालक अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड बघा, एवढं व्यापक ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो केवढा मोठा आहे. त्या ब्रह्मांडाचा तो मालक आहे. ब्रह्मांड जर व्यापून उरलेला असेल, शिल्लकच राहिलं नसेल, अनंत असेल, त्याचा मालक केवढा मोठा असेल. ज्ञानोबराने तेच सांगायचं आहे. तुझी घोंगडी व्यापक आहे, अखंड आहे. अखंड या शब्दाचा अर्थ काय? पंचतत्व आहे त्या ब्रह्मांडामध्ये. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी आपला आप, तेजाला तेज, वायूला वायू, आकाशाला ही एकमेकाला कनेक्ट आहेत. आणि अशी व्यापक, विस्तृत आणि अखंड तुझी घोंगडी, षडगुण ऐश्वर्याने नटलेली तुझी घोंगडी, तुझ्या फॅक्टरीत निर्माण झालेली, तूच निर्माण केली ही घोंगडी, स्वतःसाठी वेगळी निवडलीस, आम्हाला देताना कशी दिलीस? तुझी अखंड, व्यापक, आणि आमची 3.5 हाताची. किती हाताची आमची घोंगडी? फक्त 3.5 हाताची. बरं, दिलेस ते दिलेस, एवढं एवढं चिरकुट दिलेस, आणि 9 ठिकाणी फाटकी. हे घोंगडं किती ठिकाणी फाटलेलं आहे मावल्यांनो? पाठीमाग 9 ठिकाणी फाटलेली आहे. तुझी विणताना मात्र सत्वगुणाने विणलीस, आणि आमचे मात्र तापत्रयाने विणलीस. बरोबर आहे ना? तुझे लावताना षडगुण ऐश्वर्याचे गोंडे लावलेस, आणि आम्हाला मात्र 6 शत्रू सोडलेस. कोण कोणते? षड विकार, षड वैरी मिळून काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार आणि दंभ. तापत्रये विणली रे. तुझी सत्वगुणाने विणलीस, ना आमची घोंगडी त्रिविध तापाने विणलीस. या घोंगडीच्या फॅक्टरीचं वर्णन करूया का जरा? ही घोंगडी जिथं निर्माण झाली त्या घोंगडीच्या फॅक्टरीचं वर्णन ऐकायचं आहे का? हा देह नाशिवंत मला पुत्राचा बाध, हा देह नाशिवंत मला पुत्राचा बाध, हरी चर्म घातले गा ध्रुवी कीटकाचा साधा, हरी चर्म घातले ध्रुवी कीटकाचा साधा, रवरवती दुर्गंधी आमंगळ हिचा बाधा, रवरव दुर्गंधी आमंगळ हिचा बाधा, स्मरत हरी हरा शरण जाई गोविंदा, स्मरत हरी हरा शरण जाई गोविंदा, हरे सिमरन सा गोरे मारा, हरे सिमरन सा गोरे मारा, हरे सिमरन सा गोरे मारा, हरे सिमरन सा गोरे मारा. हा देह नाशिवंत मल मूत्राचा बांधा.
बरी चर्म घातले का वर्ण घोंगड जरी व्यवस्थित सजवलं असलं तर आतमध्ये काय कृमी कीटकाचा सांधा रवरवती दुर्गंधी काम कर्म अकर्माणी त्रिगुण नरक मुताने भरली रे. बरोबर आहे ना. काळोबा तुझी ओंगडी. या फॅक्टरीची अवस्था सांगताना संतांनी गोड सांगितलेला आहे, एवढं विदारक सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? काय सांगू मी गर्भीच्या यातना. ह्या घोंगडीच्या फॅक्टरीचं वर्णन आहे का? काय सांगू मी गर्भीच्या यातना मज भोगिता. तुमचं काम चालू होतं पण शांतपणे असू द्या. बसा बसा. काय सांगू मी गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मल मूत्र जाणा. काय सांगावं या घोंगडीच्या फॅक्टरीमध्ये एसी लावलाय का कूलर लावलाय का फॅन लटकवलाय काय केले? त्या जठराग्नीमध्ये उकडत असतं बघा त्या आतनं. घोंगडी ही घोंगडी. घोंगड्यानो कीर्तन कळते का? घोंगड्यानो ही भक्तीच घोंगडीच आहे माझ्यासह. ही घोंगडी ज्या फॅक्टरीत निर्माण झाली त्या फॅक्टरीमध्ये इतकी दुर्गंध अवस्था आहे. 9 महिने 9 दिवस या गर्भात वाढत असताना काय खायला मिळते त्याला? आईची विष्ठा आणि लघवी ते खात असत बघा. इतकी विदारक आणि वाईट अवस्था. त्याच्याही पुढे जाऊन रामदास स्वामींनी या घोंगडीला काय काय लागतं आणि कशी निर्माण झाली हे सांगितलेलं आहे. 9 मासाचा विटाळ त्याचा आळोनी झाला गाळ त्यामध्ये जन्मला हा चांडाळ मनुष्यदेह. किती महिन्याची विटाळाचं ही? 9 महिन्याच्या. नासक्या कुचक्या टाकाऊ रक्तापासून हा गोळा गर्भात तयार झाला. एवढे विदारक सत्य मांडून सुद्धा कळून सुद्धा 60-70 ओलांडलेल्या घोंगड्या गोंड रंगवाला मागं पुढं बघेनात. माझं बोलणं कळते का? गोंड रंगवलं म्हणजे कळलं का? कलप कलप गोंड रंगीवशील र पण घोंगड्याला सुरकुत्या पडल्या त्याचं काय? ते काय इस्त्री करून सुरकुत्या निघणार आहेत? सुरकुत्या वाढतच जाणार आहेत. मौल्यानं खरं सांगा, स्वयंपाकघरात कडधान्य कमी आहेत पण बाथरूम मध्ये सौंदर्य प्रसाधनाचा ढीग लागलाय का नाही? किती प्रसाधन आहेत? किती आहेत? का? फक्त घोंगड रंगवायला. वर्ण रंगवाल पण आतलं काय? कानोबा अशी ही घोंगडी दिलीस. याच घोंगडीचं वर्णन करत असताना संत कबीरदासाचा इतका गोड दोहा आहे, इतका सुंदर दोहा आहे. ही कशी घोंगडी तयार झाली? कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया झीनी रे झीनी हे राम नाम रस भीनी चदरिया झीनी रे झीनी 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 हे राम नाम रस भीनी चदरिया झीनी रे झीनी राम नाम भीनी चदरिया झीनी रे कमल का चरखापना तबला थोडा वाढवा. अष्टकमल का चरखापना यो 5 तत्व की पूरी चदरिया 5 तत्व की पूरी चदरिया
दस मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे, 3-3 महीने तेरे चदरिया, धीरे 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 हे राम राम रस बीने चदरिया, धीरे धीरे अष्टकमल का चरखा बनायो, 5 तत्व की पुनी. ही घोंगडी, ही चादर किती पाकळ्यात तयार झालेली आहे. चरखा कुठला आहे बघा. कबीरदासांचा सूक्ष्म दृष्टिकोन अध्यात्माचा बघा किती सुंदर आहे. अभ्यास बघा किती गोड आहे. काय आहे? अष्टकमल का चरखा बनायो. कुठल्या चरख्यात ही चादर तयार झाली, ही घोंगडी तयार झाली. त्या चरख्याला 8 पाकळ्या आहेत. त्या 8 पाकळ्या कुठल्या आहेत माहित आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 8 पाकळ्यातून ही चादर तयार झालेली आहे. आणि ह्या चादरीला विणायला किती दिवस लागले? 9-10 मास बुनन को लागे. बुनणं म्हणजे विणणं. विणायला किती दिवस लागले? 9 महिने 10 दिवस. आणि पुढे काय झालं? दिन दिन मैली किनी. दिवसेंदिवस आम्ही ती मळवत चाललोय. बघा, ज्याच्याकडून वस्त्र घेतले ना, ज्याचं त्याला वस्त्र परत करत असताना स्वच्छच परत झालं पाहिजे, पण आम्ही ते मळवून देतोय. याच आशयाचं, जशी चादर मळवून दिली, मळवून कशी देतो, याच आशयाचं एक सुंदर गीत आहे. फार जुना चित्रपट होऊन गेला 60 वर्षापूर्वी. त्या चित्रपटाचं नाव आहे दिल ही तो है. मन्नाडेंनी गायले, संगीत नौशादजींचं आहे आणि लिखाण मात्र इतकं सुंदर लिहिले. कोणी लिहिले? साहिर लुधियानवीनी. काय रचना आहे बघा. मळवून कशी दिली? चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग. काय विकृत डोक्याची म्हणणार का चुनरीला डाग कसला? नाही, बरीच आहेत अशी. चुनरीला डाग, कसला डाग? ऐका, कुठली चुनरी? कुणी लिहिली? कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जा. त्या आत्म्यानं कोरी चुनरी लिहून त्या बापाला पाठवलेलं आहे. आत्मरूप लेकीला चुनरी रूप शरीर धाडून पाठवलेलं आहे. कोणी? परमात्म रूप बापानं. ऐका, कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. मळ काय आहे? घाण कुठले आहे? मायाजाळाचा. काम क्रोधादी विषय त्याला चिकटलेले, घाण चिकटलेले त्याला. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. ओ दुनिया मोरे बाबुल का घर. ओ दुनिया म्हणजे जिथून आलोय ते आपल्या बापाचं घर आहे. ओ दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. हाँ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे. सुज्ञात तुम्ही जाणकार आहात. बघा, ही चुनरी लिहून, मनुष्य देह नावाची चुनरी लिहून धाडलेली आहे. पण या चुनरीला अनपेक्षित डाग लागला. परत त्या बापाकडे जायचं आहे. त्या बापाला जाऊन काय सांगू? त्या बापाला नजरेला नजर कशी मिळवू? ओ दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे लागा, चुनरी में दाग. अर्थ कळला का? जुलै चित्रपटामध्ये अध्यात्मपूर्ण खूप सुंदर अशी रचना आहे. खूप सुंदर रचना आहे.
फक्त तो चित्रपट असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे कानाडोळ्यानं बघतो, पण खूप अध्यात्म ओतप्रोत भरलेला आहे. जसं कबीराने याला चादरीची उपमा दिली, जसं साहेब लुधियानवीने याला चुनरीची उपमा दिली, तशीच आणखीन एक चित्रपट होऊन गेला. त्या चित्रपटामध्ये जगदीश खेबुडकरांनी याला साडी चोळीची उपमा दिलेली आहे. मनाचं कान करून दृष्टांत आहे का? ती रचना सांगण्यापूर्वी त्याचा दृष्टांत सांगतो. सर्व गोपिका स्नानाला गेल्या यमुनेच्या डोहामध्ये. आपापली वस्त्र किनाऱ्यावर ठेवलेली स्नानाला गेल्या. मुक्त छंदाने स्नान करत होते नग्नावस्थेमध्ये. हळूच भगवान श्रीकृष्ण आले. गवळणीची सगळी वस्त्र उचलली, कळंबाच्या झाडावर जाऊन बसले. एका गवळणीने पाहिलं की भगवंतांनी आपली वस्त्र नेलेले आहेत. त्यावेळेला कुजबूज सुरू झाली आणि सगळ्याच गवळणी म्हणायला लागल्या, देवा आमची वस्त्र दे बरं. तेव्हा देव म्हणाले, दोन्ही हात वरती करून माझ्यापर्यंत नग्नावस्थेत या, तरच मी तुम्हाला वस्त्र देईन. हा झाला दृष्टांत. पण आम्ही महाभाग, मी माझ्यावरच घेतो, शृंगारीत चटणी मीठ लावून काल्याच्या कीर्तनात हा दृष्टांत सांगत असतो. शृंगारीत अगदी मजेशीर चटपटीत. आणि ह्या दृष्टांता पाठीमागचा सिद्धांत न सांगता आल्यामुळं, अध्यात्म न सांगता आल्यामुळं इतर धर्मीय आमच्या धर्माला नावं ठेवायला लागली. आणि म्हणजे कसला यांचा देव? बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसतो, कसला देव यांचा? पटवून देता येईना. कोणता डोह, कोण गोपिका, कोणती वस्त्र, कोण भगवंत, हे कळलं पाहिजे. सिद्धांत आहे का? इथं बसलेल्या सगळ्या गोपिका आहेत, त्या कान्हाच्या ह्या सगळ्या गोपिका आहेत. आत्मस्वरूप गोपिका लक्षात ठेवा. परमात्म स्वरूप कान्हाच्या ह्या सगळ्या बसलेल्या गोपिका आहेत. आणि या गोपिका कुठं आल्यात? प्रारब्धानं. भव नदीच्या डोहात आहोत तुम्ही आम्ही. भव म्हणजे दुःख. या भव नदीच्या पात्रामध्ये तुम्ही मी डुबक्या मारतोय. लाटा कशाच्या आहेत? त्या लाटाच्या झोल्या झुलतो तुम्ही आम्ही. कशाच्या लाटा आहेत? संचित क्रियामानाच्या लाटा. मोडून लावी ती नीट वाटा, वेचुनी प्रारब्धाचा साठा, निजात्म तटा काढी. संचित प्रारब्धाच्या लाट्यात झुलकावी खातोय मी. विषयांचे आदळ रोकडे. लक्षात आलं का? विषयाचे मोठे मोठे त्या भव नदीत पर्वत आहेत. आणि ही नाव जाऊन त्याला थटते फुटते. काम क्रोधाचे भलाढ्याचे दगड आहेत. भूमिका समजून घ्या. ती भव नदी, यमुनेचा डोह मध्ये ती भव नदी आहे. वस्त्र कोणते आहेत? आत्मा, गोपिका, देह नावाचं वस्त्र पांघरून आलाय. आणि झाले कसं? देवाच्या आणि आपल्यामध्ये देह बुद्धी आडवी आल्यामुळं, देह नावाचं वस्त्र आडवं आल्यामुळं तुम्हा मला काय वाटतंय? देह म्हणजे मी, मी म्हणजे देह. देह म्हणजे मी, मी म्हणजे देह. इथंच घोडा आडले, त्यामुळे देव प्राप्त होईना. गोपिका हा कृष्णाचाच भाग आहे, परमात्म्याचाच भाग आत्मा आहे का नाही? पण देह मध्ये आडवे आल्यामुळं आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होईना. आणखी एक छोटस पोट उदाहरण देतो. पाण्यानं भरलेला मातीचा माठ सरोवरात नेऊन बुडवला, म्हणजे मोठ्या तलावात पाण्याचे नेऊन बुडवला. परत ऐका, पाण्यानं भरलेला मातीचा माठ पाण्यानं भरलेल्या तलावात नेऊन बुडवला. आता पाणी आत आहे का बाहेर आहे? बोला, मोठ्यानं बोला, माई बोला. पाणी आत आहे आणि बाहेर आहे. पण आत आणि बाहेर हा शब्द प्रयोग का करावा लागतोय? का करावा लागतोय? माठामुळं. माठाच्या आतही पाणी आहे, माठाच्या बाहेरही पाणी आहे. म्हणजे बाहेर आणि आत विभागणी झाली ना. तोच जर माठ पाण्यातल्या पाण्यात फुटला तर आतलं पाणी बाहेरचं पाणी एक झाल्यावर वेगळं करा बरं. तसं देह बुद्धीचा माठ फुटला की आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होते. ते वेगळं होऊ शकत नाही. नमने देह माझा ऐसा, मग भरवसा करेल, मग भरवसा करेल, मग भरवसा करेल. नमने देह माझा ऐसा,
देवाला काळजी आहे, जोपर्यंत देहबुद्धी नावाचं वस्त्र मी काढून घेत नाही तोपर्यंत हा आत्मा मला प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंतानी गोपिकांची देहबुद्धी काढून घेतली, वस्त्र नाहीत काढून घेतली. अर्थ समजून घ्या. आणि या प्रसंगावरती जगदीश खिबुडकरांनी पिंजरा चित्रपटामध्ये गोड लिखाण केलेलं आहे. पिंजरा चित्रपट कोणी कोणी बघितलाय? जुन्यानी बघितला असेल नाही का? मास्तरचं लय हाल झालं नाही त्यात. कुणामुळे झालं, का झालं माहित आहे. आता हे गाणं निर्माण कसं झालं ते मी सांगतो. याचे दिग्दर्शक आहेत, निर्माते दिग्दर्शक आहेत व्ही शांताराम, संगीतकार आहेत राम कदम आणि जगदीश केबुडकर आहेत. ही तिघ जण कोल्हापूरहून पुण्याला निघाली होती. व्ही शांतारामना या प्रसंगावरती ते चित्रपटामध्ये एक गाणं पाहिजे होतं. हा प्रसंग ते चित्रित करायचा होता. कुठला? भगवंतानी ते वस्त्र घेऊन कळंबावरच्या झाडावर बसणार, ते प्रसंग चित्रित करायचा होता. आणि खेबुडकरांना सांगितलं लिहावं म्हणले. गीत लिहा. खेबुडकरांना लिहिताच येईना, जगदीश खेबुडकरांना. तिघही स्वर्गवासी झाली सोडा. खूप देखणी होती ती, खूप सुंदर होती ती लोक. लिखाणच होईना. कोल्हापुरात 4 दिवस झाले जगदीश खेबुडकर ते लिहिता येईना. शेवटी म्हणले तर राहू दे ते गाणं तसं चित्रित करू, चला काय अर्थ नाही म्हणले. व्ही शांताराम जरा नाराज झाले. राम कदम थोडेसे म्हणले आता काय करायचं. म्हणले एवढी छान गाणी झाली बाकीची, एवढंच गाणं का होईना. जगदीश खेबुडकरांचं डोकंच चालेना. कोल्हापूरवरून जाता जाता पुण्याच्या पाठीमाग, म्हणजे 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक मंदिर दिसलं. त्यांनी जेवण आणली होती डब्यातनं बांधून. गाडी आपली ती अँबेसेडर कार वळवली, त्या मंदिराकडे घेऊन गेले. बाहेर गाडी उभी केली, आत जेवणाचे डबे घेऊन गेले. मंदिर इतकं सुंदर होतं आणि ते जुनं पेंटिंग होतं. भगवंत कळंबाच्या झाडावर बसलेत आणि ह्या यमुनेच्या डोहात गोपिका हात वरती करून कृष्णाला याचना करतायत, विनंती करतायत माझी वस्त्र द्या, असं ते चित्र होतं. जगदीश खेबुडकर ते चित्र पाहता पाहता तिथं थबकले. पटकन तिने आपल्या बॅग मधनं कागद आणि पेन काढला आणि तिथं गाणं लिहिलं. तिथं गाणं लिहिलं आणि ते गाणं लिहून व्ही शांतारामला फक्त ऐकून दाखवलं. व्ही शांताराम तत्क्षणी ते मंजूर केलं, ते गाणं शूट झालं. ते गाणं कोणतं आहे? त्या प्रसंगावरती गोपिका त्याला विनवणी करतायत. देव म्हणतात हात वरती करून हात जोडून माझ्यापर्यंत या, तरच मी तुम्हाला वस्त्र देईन, मी तुमचा होईन. हात जोडिता बंधन तुटले, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली थोडी. आहा दे रे काना थोडी लुगडी, दे रे काना दे रे थोडी लुगडी, दे रे काना दे रे थोडी लुगडी, दे रे काना दे रे काना दे रे थोडी लुगडी, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कोणी, दे रे काना जोडी लुगडी. असंच सुंदर असं जसं कबीराने चादर म्हटलं, साहेबला जणूनी चुनरी म्हटली, चोळी लुगडी म्हटलं जगदीश खेबुडकरांनी, तसं आणखीन कुठेतरी या देहाला एक उपमा दिलेला आहे. सुंदर उपमा दिलेला आहे. कलियुगीचे वाल्मिक. जगाच्या पाठीवर चित्रपट कोणी बघितलाय? सैराट कोणी बघितलाय? बघा, तत्वज्ञान जीवनाचा खरा अर्थ सांगणारे हे चित्रपट होऊन गेलेले आहेत.
पिंजरा असेल, जगाच्या पाठीवर असेल, जरूर वेळ मिळाला तर आवर्जून बघा. जगाच्या पाठीवर या चित्रपटामध्ये ग दी माडगुळकरांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे या देहावरती. संगीत दिले सुधीर फडकेंनी आणि गायले त्यांनीच. स्वर द्या. एक धागा सुखाचा धिन धिन ता धिन ता कट धिन धिन ता. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा मुखी अंगणी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. मुखी अंगणी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. एक धागा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरतार हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. जीव आत्मा त्याच्या आयुष्यामध्ये 3 वेळा वस्त्र बदलतो. मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. बालपणा अंगडी टोपडा असत नाही का. हाग मुतात खेळत ते त्याला काही कळत नाही नाही का. बालपणी ते माती खात ना, त्याला काय कळत नाही. पण बालपणे माती खाल्लेली चालते, पण तरुणपणात माती खाऊ कोणी नाही का. लयच माती खाणारे आज तरुण झालेत. 3 वस्त्र बदलतो. मुख्यांगणी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. काय सांगावं ते. तारुण्य घातलं मातीत. अरे येऊन येऊन येणार कोण. गेलं बोंबललं सगळं. घरच्याने आधीच गुलाल टाकलेला असतो, तुझा उपयोग नाही घरी, आणि बाहेर जाऊन गुलाल टाकून घेत. ज्यांचा उदो उदो करत त्याला टेपल त्यात. खरं का खोटं आहे. भूमिका समजून घ्या. आज जो तमाशा चालला ना राजकारणाचा, तमाशा लक्षात आला का. महाराष्ट्राच्या राजकारणाची वाताहात या राजकारण्याने करून टाकली. कुणावर विश्वास ठेवायची एक बी लायकीचं राहिलेलं नाही. इतकी नालायक आहे. तत्व घाण ठेवली, शील घाण ठेवली यांनी. लक्षात आलं का. सत्तेसाठी विचार न करता कोणी बी कोणाबरोबर जाते. आज का लाजा वाटत नाही कोणास ठाऊक. आम्ही जी तत्व पाळतो, आम्ही जी निष्ठा पाळतो, ती निष्ठा ते का पाळत नाही. एकमेकांची डोकी फोडून आम्ही त्यांना मतदान केलं. आमचा विचारच त्यांनी केला नाही. ज्यांच्या विरोधात आम्ही मतदान केलं ती विरोधक सगळे एकत्र झाली. कशासाठी. फक्त सत्तेसाठी. आणि आता काय चाललंय तेच कळेना. आणि विशेष आहे, आतापर्यंत घडली विशेष आहे. सत्ताधारी बी सत्तेत आणि विरोधक बी सत्तेत. अवघड झाले. आणि आम्हाला ग्राह्य धरले होते. ही काय येडी आहे ती. आदल्या दिवशी 500ची 1 नोट आणि 10ची 2 कुपन दिली की बस. खरं का खोटं आहे. खरं सांगा कोणी कोणी पैसे घेतले हात वर करा बरं. तुम्ही 500 रुपये घेताय का. पण ते 500 रुपये देशाला घाण ठेवतात. ती लोक देशाला घाण ठेवतात. आणि आम्ही त्या 500 रुपये देश घाण ठेवला हो या नालायकांच्याकडे. कशासाठी. भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी हसत हसत फासावर गेले का माझ्या भावंडांनी दिवाळी साजरी करावी.
माझ्या भावंडाने रंगपंचमी साजरी करावी, माझ्या भावंडाने आनंद उत्सव साजरा करावा, गुण्या गोविंदान राहावेत, परके जोखडातून मुक्त व्हावीत. माझी भावंड म्हणून हसत फासावर गेली आणि त्यांचं बलिदान आम्ही 500 रुपयात घाण ठेवायला निघालोय. लाजा वाटत नाही? आई बाप ज्याचे बाप ज्याच्या वडील आजोबा हो देशासाठी शहीद झाले तर त्यांच्या घराची वाटात विचारा काय झाली. वाईट आहे फार. नका रे नका पैसे घेऊन नका मतदान करू. तुमचं एक मत अनमोल आहे. ही लोक ग्राह्य धरतात आणि अलगद तांदळातल्या खड्यासारखं बाहेर काढतील आपल्याला. भूमिका समजून घ्या. मी नेहमी दृष्टांत देत असतो. राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही मरतो ना, मरतो कार्यकर्ता 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 म्हणून. हो स्वयंपाक रुचकर होण्यासाठी कढीपत्त्याच्या फोडणीची गरज असते. कशाची गरज असते? कढीपत्त्याच्या फोडणीची गरज असते. कढीपत्त्याची फोडणी दिली की स्वयंपाक इतका रुचकर होतो, नाद भरी. स्वयंपाक तयार झाला हो आणि ते जेवण ताटात आलं की पहिल्यांदा बाहेर पडते ती कढीपत्ता. कोण बाहेर पडतं? तसं कार्यकर्त्याशिवाय निवडणुकीला मजा नाही. पण निवडणूक झाली, निवडून किंवा आला, कढीपत्ता बाहेर. तुम्हाला पैसे घ्यायचेत ना, तुमच्या लायकीप्रमाणे घ्या ना. माझ्या मित्रांनी कुत्रं पाळलंय, हो जर्मन शेपर्ड आहे. त्याला 300 रुपये खर्च करायला लागते दिवसाला. किती? 300 रुपये दररोज खर्च करते. ते महिन्याचे किती झाले? 9,000. वर्षाचे किती झाले? 1,08,000. 5 वर्षाचे किती झाले? 5,40,000. म्हणजे 5 वर्षाला ते 5,40,000 खर्च करते कुत्र्याला. आणि ह्यो इथून 500 रुपये देऊन जातो आपल्याला 5 वर्षासाठी. उमेदवार गेला. बुजुर्ग एक जण होता, वय झालेलं, 60-65 ओलांडलेली. उमेदवार गेला. आप्पा हे 1,000 रुपये घ्या, मत मात्र आपल्याला दिलं पाहिजे बरं, हे 1,000 रुपये घ्या. आप्पा म्हटलं गड्या माझी घरची परिस्थिती गरीब आहे, मला काही काम धंदा नाही, मला आपले ते 1,000 रुपये देण्यापेक्षा मला आपले गाढव घेऊन दे, म्हणजे मी आपलं कुठेतरी 2 पैसे मिळवीन, माझं पोट भरेल, मला आपले गाढव घेऊन दे. उमेदवाराला वाटलं ठीक आहे. उमेदवार गेला गाढवाच्या बाजारात. विचारलं केवढ्याला? 40,000 रुपये. पुढच्या दुकानात गेला. म्हणजे गाढव केवढ्याला? 45,000 रुपये. लयच महाग महाग आला. आप्पा लय गाढव महाग, 40 आणि 45,000 म्हणते ते, आपला 1,000 रुपये घ्या भागवा बरं. आप्पा हुशार. आप्पा म्हणला गड्या गाढवाची किंमत नाही का 40 आणि 45,000 आणि आम्हाला 1,000 रुपये देतोयस. पैसे आला का नाही एखादा द्यायला, त्याला म्हणायचं तुझी जर लायकी असेल तर 5 लाख दे, नाहीतर पायातलं काढलंच बघ. हाय का? नका देशाला घाण ठेवू. हो तुम्ही सुज्ञ आहात, जाणकार आहात, लक्षात आलं. पैसे घेऊ नका. खरंच वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. जाब जर विचारावं जाऊन असं वाटतं का रस्ता झाला नाही, का वीज येत नाही, का पाणी मिळत नाही, हा जर जाब विचारायचा असेल तर भ्रष्ट होऊ नका, भ्रष्ट होऊ नका. आणि ह्या नापाकांनी तरुणपणातलं तारुण्य नासवलं. तरुणपण नासलं आमचं. चंद्रभाव पांडुरंगा गाडीले, चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. बालवयी खेळी रमलो तारुण्य नाचले, बालवयी खेळी रमलो तारुण्य नाच
वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर कैवल्याचा चांदणा भुकेला भुकेला चकोर रे भुकेला चकोर बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणे देवासा दिसे पहिलं तीर म्हणजे काय मृत्यू मरणाला म्हातारेले घाबरतात बघा मरणाला जास्त कोण घाबरत म्हातारी का निसर्गाचा नियम आहे लांबच दिसत नाही जवळच दिसतं तसं म्हाताऱ्याला मरण जवळचं दिसायला लागलं की ते घाबरतं तरुणांना लांबचं दिसत नाही का दिसत नाही मरण लांब असतं म्हणून ते मुसळानं टिरी बडवत असतात बघा म्हणजे आमची सातारी भाषा दिसे पैर तीर मुखी अंगणी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल बघू रे शेवटी लेणे वार्धक्याचे काय गोड एक उपमा दिलं तू आता तुम्ही किती हुशार आहे बघूया हा सांगा बघू मला कबीराने याला कशाची उपमा दिली कोणत्या वस्त्राची उपमा दिली बोला कबीराने कुठल्या वस्त्राची उपमा दिली चादर साहिर लुधियानवीने याला कशाची उपमा दिली चुनरी वा खरंच तुम्ही सुज्ञात बाबा खूप 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 गोड आहात तुम्ही जगदीश खेपुडकरांनी याला कशाची उपमा दिली हा चोळी लुगडीची गदी माडगुळकरांनी याला कशाची उपमा दिली जीर्ण शाल आंगड आणि भरजरी वस्त्र आजच्या अभंगाचं इतर हेच वैशिष्ट्य आहे जसे या सगळ्यांनी वस्त्राची उपमा दिली तसं माऊलींनी आजच्या अभंगामध्ये घोंगडीची उपमा दिली कान्होबा 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 तुझी घोंगडी सांगली आवाज गाली रे बापुली रे तुझी घोंगडी सांगली आवाज गाली वाकुली रे कान्होबा 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 तुझी घोंगडी सांगली आवाज गाली वाकुली रे तुझी घोंगडी सांगली आवाज गाली वाकुली रे सच्चिदानंद रूप गुणरी शुद्ध सत्व गुणे बिडली रे क्षण गुण गुण रक्त जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे श्याम सुंदरा शोभली रे श्याम सुंदरा शोभली रे कान्होबा 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 तुझी घोंगडी सांगली आवाज कादिली वांगुली कादिली वांगुली कादिली वांगुली रे किती गाव आता इतका सुंदर माहोल आहे इतकं छान वाटतंय गायला चला म्हणलं आज निरूपणाबरोबर गायन बी करू नाही का आपला विषय वस्त्राकडे कसा गेला विदारक पद्धतीने ही घुंगडी विणलेली आहे षड विकार षड वैरी मिळून तापत्रय विणले रे नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हासी दिली रे पण विणली कशाला त्रिविध तापानं कोण कोणते ताप आहेत
त्रिविध ताप माहित आहेत का माऊल्यांना? नाही. असंच मोठ्या जिल्ह्यात मी गेलो होतो आणि माऊलीने विचारलं त्रिविध ताप म्हणजे काय माऊली सांगा की. एक नाही दोन नाही. म्हटलं सांगा त्रिविध ताप म्हणजे काय. एक म्हातारी उठली, बुवा तुझं त्रिविध ताप ठेव बाजूला, तुला बोलवून जो पश्चाताप झालाय तुला मोठा झाला. तिनं ताप सांगितला पण कुठला सांगितला? पश्चाताप. जे येताना घेऊन आलोय ना ते माहित पाहिजे काय येताना घेऊन आलो. ही घोंगडी काय घेऊन आली येताना? त्रिविध ताप. कोणकोणते आहेत ते? अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक हे तीन ताप सांगतो. सेवेला मी पूर्णविराम देतो. त्रिविध ताप, अधिदैविक ताप. अधिदैविक ताप म्हणजे काय? गेल्या जन्मी किंवा त्याच्या पूर्व जन्मामध्ये जी पाप केलेली आहेत त्या पापाचं फळ दुःख रूपानं वाट्याला येतं, व्यंग रूपानं वाट्याला येतं. त्याला अधिदैविक ताप म्हणतात. का होतात ती ताप? नरोबराने त्याचं उत्तर दिलेलं आहे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी रे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी रे. विषय सुख नाशिवंता सेविता त्रिविध कोणा रे. विषय सुख नाशिवंता 84 लक्ष योनी हिंदता दुःखा भोगले. 84 लक्ष योनी हिंदता भोगले. ज्ञानदृष्टी हरपारी दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपारी दोन्ही नेत्र आंधळे. आज धर्म जागोत दैवाचा देवा पराक्रमता दृष्टी देतो याचे नामी उच्चारी. वहा परउपकारी दृष्टी देतो याचे नामी उच्चारी. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तार म्हणजे जन्माला येताना व्यंग घेऊन जन्माला येतो. कुठलेच लक्षण ती? जन्माला येतानाच मुख, जन्माला येतानाच आंधळ, जन्माला येतानाच बहिर, जन्माला येतानाच नाकन तोंडी एक, जन्माला येताना तिरळ, जन्माला येताना गेंगान, जन्माला येताना हातपाय नसलेलं धड, जन्माला येतानाच पांगळ, जन्माला येतानाच लुळ, जन्माला येतानाच खेकड्याच्या चालीचं. ही जी ताप आहेत ही आधी दैविक ताप आहे. ते का होतात? पूर्वजन्मीच्या पापामुळं. काय म्हणलेला प्रश्न असा निर्माण होतो, अरे म्हणले आत्ता नुकतं तर जन्माला आले आणि ह्याला हा ताप का झाला? हा ताप या जन्मातला नाही तर तो गेल्या जन्मातला आहे. गेल्या जन्मात चूक झालेली आहे. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. विषय सुख चटपटीनं सेवन केले, ते तिथं संचितात जाऊन पडले आणि पुढच्या जन्मात ते व्यंग रूपानं वाट्याला आले. लक्षात ठेवा. मी अध्यात्म सांगतोय, मी माझ्या पदरचं सांगतच नाही. संतांनी सांगितलेलं आहे त्रिविध ताप. बाळा बस की रे. अधिभौतिक ताप म्हणजे काय? त्रिविध ताप प्रत्येक जीवाला लागू आहे बरं का. या जो जो देहात आला त्या प्रत्येकाला त्रिविध ताप लागू आहेत. आधी भौतिक ताप म्हणजे काय? दुसऱ्याकडून झालेला ताप, भौतिक परिस्थितीतून जो त्रास होतो त्याला आधी भौतिक ताप म्हणतात. तो का होतो? सावधपणा नसल्यामुळं. आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पाऊल हे जागृत अवस्थेत पडलं पाहिजे. संतांनी जे तुम्हाला मला उपदेश केला ना, जाग केले, उठा जागे व्हा रे आता. याचा अर्थ काय होतो? प्रत्येक पाऊल जागृत अवस्थेत टाका. कर्म करत असताना चुकीचं पडण्याची शक्यता आहे. आणि चुकीचं पडलं तर आधी भौतिक तापाला सामोरं जावं लागेल. कुठले ताप आहेत ते? कड्यावरून पडून मरणं, वीज पडून मरणं, पाण्यात पडून मरणं, विहिरीत पडून मरणं, समुद्रात पडून मरणं, वाघानं खाणं, स्वापदानं खाणं, सर्पदंश होणं, विंचूदंश होणं, कुत्र चावणं, अग्नीत होरपळून मरणं,
दुसऱ्याकडून खून होऊन मरणं, अपघात होणं, ऍक्सिडेंट होणं, हे सगळे आधी भौतिक ताप आहे. ते का होतात? सावधानता नसल्यामुळं. एक छोटंसं उदाहरण देतो. एकानं बैल पाळला होता. तो होता बुजरा. बुजरा कळलं का? म्हणजे काय? हा, भिनारा, भित्रा, माहिती आहे म्हणून बरं आहे. कसं असते, मी आलोय 600 किलोमीटर लांबनं. लय लांब अंतर आहे, माझं गाव खूप लांब आहे, 600 किलोमीटर. आणि ते कसं असते की प्रत्येक 10-20 किलोमीटरला भाषा बदलते, प्रांत बदलतात, परंपरा, रूढी सगळं बदलतात, नाही का? आमच्या तिकडे कसं आहे माहिती आहे का, की माणसं जीव गेल्यावर जळतात. असं ही परंपरा बदलून चालत नाही, सगळीकडे तीच ठेवावी लागते. असो, तर बुजरं होतं. बुजरं म्हणजे मित्र, घाबरणार, बुजणार. तो एकदा तो मालक बैलाला घेऊन पाणी पाजायला गेला शेतावरती. शेतावरच्या विहिरीवर पाणी वगैरे पाजलं आणि मागे येत होता. आमची तिकडची भाषा वापरतो, कराडची. शिरपा आला होता म्हशी चारायला. म्हशी म्हणजे कळलं का? मसर. मसरच म्हणता ना तुम्ही? म्हशी. हा, तो म्हशी चारायला आला होता आणि त्याच्या म्हशी झुडपाच्या आडाला चरत होत्या आणि शिरपा एकटाच दिसत होता. तो तिथं पोहोचला. शिरपा, तंबाखू आहे का? शिरपा म्हटलं आहे की. दोघांची तंबाखू पार्टी सुरू झाली. तो म्हटला बैल कुठं बांधू म्हणून दावं गुंडाळलं हाताला. बैलाचं दावं कुठं गुंडाळलं? हाताला गुंडाळलं. तंबाखू पार्टी सुरू झाली. हो, आणि थोड्या वेळानं शिरपाची म्हस झुडपाच्या मागणं हाक करून आली. घावा लागला तुम्ही. एकदम सिंहास आली. ह्याचा बैल उडाला. ह्यानं कुठं बांधला होता बैल? ह्याला घेऊन गेला. काट्यातनं, कुट्यातनं, नांगरटीतनं, वड्यातनं, वगळातनं, नाही का, दगडातनं, इंचानं फाडत नेला. हे जर अक्कल असती त्यावेळेला, शहाणपण असताना हुशारी असती, आपला बैल बुजरा आहे, कधी उतरेल गॅरंटी नाही, ह्याला आपलं दुसरीकडे बांधावा. झाला असता का त्रास? आमच्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीपासून आधी भौतिक ताप आम्हाला होत असतो. का होत असतो? आम्ही हुशार नसतो, आम्ही सावध नसतो. त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. आता आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? आतून होणारे आजार, आतून होणारे ताप, त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. त्रिविध तापाचं सुंदर असं वर्णन दासबोधात आहे बरं का. त्रिविध ताप लक्षण जरूर वाचा. आतून होणारे ताप कशामुळे होतात? या चाडग्या जीवीवर नियंत्रण नसल्यामुळं. वल सुख, झणझणीत, चमचमीत, गरगरीत, रसरशीत, झणझणीत, नाही का, तांबडा पांढरा, काय सांगावं ती. चवीनं खाते. आणि मग एक 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 आतनं सुरू होतं आध्यात्मिक ताप. कुठले कुठले आहेत? हागवड, ढंडाळी, वांती, उलटी, पिलीक, तिडीक, खोपऱ्या, मांजऱ्या, तिडीक, खरोज, नायटा, गजकरण, वारफोड, फुटकुळी, फोड, पित्त, अल्सर, हे सगळे काय आहेत? आध्यात्मिक ताप आहे. मुतखडा माहिती आहे का? मुतखडा लय वाईट, लय वाईट. ते रस्ता बघत नाही, घर बघत नाही, दार बघत नाही, बाजार बघत नाही, चौक बघत नाही, कुठे बी लोळायला होत. एवढ्या पोट तिडकन का सांगतो माहिती आहे मी? त्यात फेज मधनं मी गेलोय, त्यामुळे ते मला माहित आहे. माऊल्यानो, प्रसूतीची वेदना परवडल्या, पण त्या खड्याची वेदना लय वाईट. तुम्ही प्रसूतीची वेदना सहन कराल हो का? पोटी पुत्र संतान जन्माला येणार आहे, त्याचा आनंद तरी असतो. खडा जन्माला घालून कुठला आनंद मिळाय? तो काय अनमोल आहे म्हणून अंगठीत घालायचा आहे? बरं, डॉक्टर प्रसूतीची तारीख देतो,
खड्याच्या प्रोसेसची डॉक्टर तारीखच देत नाही. ते तुमचं तुम्ही बघा. गरोदर असताना तुम्ही ज्या वेळेला सोनोग्राफी करायला जाता तेव्हा डॉक्टर म्हणतात काय काळजी करू नका, बाळ सुदृढ आहे. इकडे जर डॉक्टर म्हणला काय काळजी करू नका, खडा सुदृढ आहे, काय होईल? नाही, आता हसायला येते खरं. ज्याला झालंय त्याला विचारा. असं मूठ खाणा मुळव्याध तोच प्रकार आहे. आध्यात्मिकच ताप आहे तो, माहित आहे का? मुळव्याध आपा तिरक काय चालतंय. ते म्हणते खाल्लेलं फेडतोय बाबा, दुसरं काय. घडलेली घटना सांगतो. प्रसंग काय झाला माहितीये का? मी इष्टीनं प्रवास करत होतो की नाही, इष्टीनं लक्षात आलं का? तेव्हा मी पटकन खिडकीच्या बाकावर जाऊन म्हणजे बाकावर जाऊन बसून खिडकीची बाजू धरली. आणि पूर्वी एक जागा धरायची पद्धत होती बघा, वस्तू ठेवायची जागा धरायची. एक जण आनंदानं ठेवली चुंबळ. माझी शिडशी जर काय ठेवली त्यानं, चुंबळ ठेवली तबल्याची. मला बरं वाटलं, हे आपल्याच बिरादरीतलं आहे म्हटलं. काय म्हणलं, आज कुठे कार्यक्रम? तो म्हटलं कसला कार्यक्रम? अहो म्हटलं चुंबळ घेऊन चाललाय. अय म्हटलं चुंबळीशिवाय बसायला येत नाही. हिजावर जर नियंत्रण ठेवलं तर चुंबळ वागवायची गरज, पण हिजावरच नियंत्रण नाही तर आहार काय पाहिजे? ज्ञानेश्वरी ज्ञानोबा माऊलीने सांगितलेलं आहे, पत्र पुष्प फल उदक हे भजन माझे सात्विक, नको सुचू देऊ अनेक मज वेगळे. याच्यापेक्षा वेगळं काय बाबा खाऊ नकोस. हे तर मनुष्याचा आहार आहे, शुद्ध शाकाहार. लक्षात ठेवा. या त्रिविध तापापासून जर वाचायचं असेल तर संतांचं आचरण डोळ्यासमोर ठेवावं. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाच्या. आता इथं चरण नाही लक्षात ठेवायचं, देखिल्या आचरण. चरण म्हणाला अवघड होईल सगळं. लक्षात आलं का? संतांनी सगळं साहित्य लिहून ठेवलं पण मेकामी मारून ठेवलं, लक्षात ठेवा. त्रिविध तापाची झाली बोळवण, कधी? देखिल्या आचरण वैष्णवांचे. आलं का लक्षात? कानोबा अशी त्रिविध तापाने ही घोंगडी विणून आम्हाला पाठवलीस. काय दुःख बघतोय आमचं आम्हालाच माहित, काहीतरी मार्ग काढ. ज्ञानोबाने सांगितलं तिसऱ्या चरणात, बाबाने काळजी करू नका. जसं तुम्हा आम्हाला ही घोंगडी मिळालेली आहे ना, तशीच ऋषी मुनींना मिळालेली आहे. द्रोह प्रल्हाद सुदामाने ओढीच दरिया, शुक दे निर्मल किनी, दास कबीरने जतन से ओढी. जशी तुम्हाला ही चादर मिळाली, घोंगडी मिळाली, तशी शुकमुनीला, प्रल्हादाला, सुदाम्याला, नाही का, सगळ्यांना मिळाली. आणि कबीर दासांना मिळाली. दास कबीरने जतन से ओढी. पुढे काय केलं? जू की तू कर दिनी चदरिया. ज्याची त्याला काय केली? येऊन टाकली. एकच 2 मिनिटात दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. भूमिका अशी आहे, दुःखदायी घोंगडी परमात्म स्वरूप आनंददायी घोंगडीमध्ये ज्यावेळेला मिसळतो त्यावेळेला ही घोंगडी आनंदमय होत जाते. आनंद सागरात प्रेमे बुडी दिदली, लाभले सौख्य मोठे, नये बोलता बोली, श्री गुरुचेनी संज्ञायसी आरती केली. निवृत्ती आनंदात जेथे वृत्ती निमाली, ते सुख काय सांगू वाचा बोलता नये. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, संदेह वृत्ती विरली रे. समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत, अनमोल मोती आहेत. पण कुठं आहेत ते? तळाला आहेत, माणसाला जाता येत नाही. आता काय करायचं? मोती तर पाहिजे पण माणसाला तळाला जाता येत नाही, तळ खोल आहे.
म्हणून शास्त्रज्ञांनी एक युक्ती लढवली, एक यंत्र मानव तयार केला, त्याला इंग्लिशमध्ये रोबो म्हणतात. काय केलं त्यांनी? एक रोबो तयार केला तळातले मोती काढण्यासाठी. पण तो रोबो कशाचा केला माहितीये का? मिठाचा रोबो तयार केला, पाण्यात सोडल्या समुद्राच्या. त्याला कमांड दिली, जा म्हणले, आहेत नाही तेवढे सगळे मोती वर घेऊन ये. ते बिचारे गेलं पण परत आलंच नाही. का आलं नाही? ज्याच्या शोधायला गेलं तेच होऊन राहिलं. देव पहावयासी गेलो तेथे देव जीवोनी. तसं ऋषीमुनी ध्याता, ऋषीमुनी त्याचं ध्यान केलं आणि देव रूप होऊन राहिले. ऋषीमुनी ध्याता मुखे नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. बापर कुमार देवीवर विठ्ठले चित्पदी वृत्ती मुरली रे. कानोबा तुझी भोंगडी चांगली आमासी कादली वांगुल रे. विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे गेले धर्म कीर्तन सिद्धी जनले ते माझे उरले. पायीकपण करविली तैसी गेली कटकट. वाकुडे का नीट देव जणे गेली 2-2.5 तास. जसं पिन ड्रॉप सायलेन्स ठेवून सुंदर असा प्रतिसाद या कीर्तनासाठी दिलात. तुम्हासारख्या थोर संत मायबापांचं आज खूप छान दर्शन झालं. त्या भगवंताचं मी ऋण व्यक्त करतो की पुन्हा पुन्हा या संत मायबापाचं दर्शन मला घडू दे, अशीच सेवा घडू दे तुझी आणि या संत मायबापांची. मला साथ करणारे सर्व साथीदार बांधवांच्या चरणी सेवा अर्पण करतो. 2 तालमणी या ठिकाणी आहेत, नाही का? गायक वृंद आहे, ध्वनी व्यवस्था, या सगळ्यांची मी ऋण व्यक्त करतो. सावकर पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे ऋण व्यक्त करतो. तुमच्या कार्यास परमेश्वर प्रचंड शक्ती देवो, बळ देवो आणि तुमच्या हातून भगवत कार्य असंच घडत राहू अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. काय चुकलं असेल तर लेकरू समजून पदरात घ्या आणि मला माफ करा. विठ्ठल जय जय विठ्ठल. विष्णू महाराज तांदळीकर आणि रामदास गुरुजी वाईकर